करत असतील तर मग मात्र आता युद्धाशिवाय पर्याय नाही. भगवान श्री कृष्ण परमात्म्यांनी सांगितल्याप्रमाणे धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र जे अतिशय पवित्र आणि पावन आहे, ज्या ठिकाणी नेहमी सत्याचाच विजय झालेला आहे, अशा धर्मक्षेत्राची त्या ठिकाणी निवड केलेली आहे. त्याचं नावच आहे क्षेत्र म्हणजे ठिकाण, क्षेत्र म्हणजे जमीन आणि धर्म म्हणजे वेदविहित कर्म. आणि असं जे आचरण करतात ते वेदविहित कर्म ज्यांच्या ठिकाणी आहेत त्यांच्याच ठिकाणी विजय ज्या ठिकाणी होतो, म्हणून त्याचं नावच धर्मक्षेत्र ठेवलं. त्याचं नाव दुसरं कुरुक्षेत्र सुद्धा आहे. ज्या कुरु राजावरून कौरवांना कौरव म्हणतात. धृतराष्ट्राची जी 100 पुत्र होते त्यांना कौरव म्हटलेलं आहे, कारण त्यांच्या अगोदर कुरु नावाचा राजा त्यांच्या वंशकुळामध्ये होऊन गेला आणि त्या कुरु नावाच्या राजावरून त्या कुरु नावाच्या राजाने अतिशय सुंदर अशा प्रकारे धर्मक्षेत्र जे आहे त्याची डागडुजी केलेली आहे, म्हणून त्याचं नाव कुरुक्षेत्र सुद्धा ठेवण्यात आलेलं आहे. अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं धर्मक्षेत्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्या ठिकाणी दिवस निवडलेला आहे. दुर्योधनाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि मग मात्र दोन्ही बाजूचं सैन्य धर्मक्षेत्रावर युद्धासाठी सज्ज होऊन येऊ लागलेलं आहे. इकडून कौरवाचं सैन्य येऊ लागलं, अतिशय वाजत गाजत येत आहे. इकडून पांडवांचं सैन्य वाजत गाजत येत आहे, कारण आपल्याला युद्धाचा अजून प्रसंग आला नाही. पूर्वीच्या काळामध्ये फार युद्धाचे प्रसंग आणि त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे महापुरुष जे आहेत त्यांचा समावेश आहे. महाभारतासारखं युद्ध, रामासारखं युद्ध या जगतामध्ये आजपर्यंत झालं नाही. अनेक प्रकारचे युद्ध झाले पण ते छुपे युद्ध होते, ऐका नाही. आताही चोऱ्या होतात की चोऱ्या होत नाहीत का? आजही चोऱ्या आहेत पण सावधानतेनं करतात, गुप्त रूपाने करतात, वाजून गाजून चोऱ्या नाहीत. म्हणून आता डाका हा शब्द निघून गेलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये डाका असायचा. डाका म्हणजे वाजवून त्या गावावर आक्रमण करायचं आणि वाजवून तिथं चोरी करायचं. वाजवून दीनानाथ महाराज वाजवून म्हणजे कशी? आज आम्ही गुरुजींच्या घरावर डाका टाकणार आहोत असं वाजवून सांगायचं गावात आणि मग मात्र त्यांनी त्या दिवशी त्याच रात्री त्यांच्या घरावर डाका टाकायचा. अशी पद्धत होती वाजवून. तसं वाजवून महाराज वाजत गाजत आले दोन्हीकडून सैन्य, पांडवांचं एकीकडून कौरवांचं एकीकडून. आणि मग मात्र त्या ठिकाणी जसेही एकत्र त्या ठिकाणी आले, समोरासमोर सैन्य उभं आहे. समुद्रासारखा अतिशय सर्वश्रेष्ठ दुर्योधनाचं सैन्य आहे, ज्याच्यामध्ये भीष्माचार्यासारखे अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे द्रोणाचार्य, कृपाचार्य. आणि मग मात्र दुर्योधन सांगू लागला, आमचं अपर्याप्त अशा प्रकारचं सैन्य आहे, अपर्याप्तम तदस्माकम. आणि भीष्माभिरक्षितम बलम, भीष्माभिरक्षितम बलम म्हणजे सैन्य. आणि ते कोण रक्षण करताय? भीष्मासारखा महापुरुष. स्वतः दुर्योधन स्वतःच्या सैन्याची वाहवा करू लागला आणि वाहवा करून त्या ठिकाणी द्रोणाचार्यासमोर जाऊन त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे, हे द्रोणाचार्य, अहो आमचं सैन्य कसं आहे, आपलं सैन्य कसं आहे, घाबरायची गरज नाही. किती मोठं युद्ध होत्या, त्या युद्धामध्ये विजय माझा निश्चित आहे, कारण माझ्याकडे फार मोठमोठे योद्धे आहेत. माझ्याकडे भीष्म आहे, माझ्याकडे द्रोणाचार्य आहे, माझ्याकडे कृपाचार्य आहे, माझ्याकडे कर्ण आहे. अहो हे सोडून द्या, ते 5च आहेत, मला 99 भाऊ आहेत. मोठमोठ्याने दुर्योधन बोलू लागलेला आहे. आणि मग मात्र महाराज पर्याप्त अशा प्रकारचं म्हणजे मर्यादित अशा प्रकारचं सैन्य घेऊन भीम आलाय. अर्धांड भीम आहे, त्याला काय कळतंय म्हणजे युद्ध करायचं. आणि मग मात्र महाराज अशा प्रकारचा पांडव आणि कौरवांचं युद्ध त्या ठिकाणी चालू झालेलं आहे. स्वतः दुर्योधन भीष्माचार्यांकडे गेला आणि भीष्माचार्यांच्या कानात बोलू लागलेला आहे, हे भीष्माचार्य, तुम्ही आता आमचे सेनापती व्हा. सर्व सैनिकांना सांगून टाकलं, भीष्म हे आपले सेनापती आहेत आणि मी समजून त्यांचं सर्वांनी रक्षण करायचं. असं म्हटल्यानंतर सर्व सैन्य तयार झालं. भीष्माचार्य सुद्धा आनंदी झाले, वा माझ्याकडे सेनापती पद आलं. आणि भीष्माचार्यांना सुद्धा आनंद वाटला. आणि तस्य संजनयन हर्षम,
आणि मग मात्र दिव्य अशा प्रकारचा शंख त्यांनी फुंकलावा. शंख फुंकल्याबरोबर इकडे कौरव सैन्य मोठमोठ्यानं उसळ्या घेऊ लागले, पांडव सैन्य उसळ्या घेऊ लागले, शूरवीर एकमेकाला भिडण्याचा प्रयत्न करू लागले. आणि मग मात्र जे भेकड होते त्यांचा मात्र जाग्यावर जीव जायची वेळ आलेली आहे. पण जे शूरवीर आहे ते समोरासमोर आलेले आहेत. युद्धाला प्रारंभ झालेला आहे. आणि असा युद्धाला प्रारंभ झाल्यानंतर स्वतः अर्जुनाला वीरश्री चढलेली आहे. अर्जुन म्हणजे सर्वसामान्य नाही, ज्यांनी संग्रामामध्ये महादेवांचा पराजय केला. सर्वसामान्य अर्जुन धनुर्विद्येमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. ज्यावेळी परीक्षा झाली त्यावेळेस द्रोणाचार्यांनी त्यांना सर्वश्रेष्ठ धनुर्धर पदाचं या ठिकाणी सर्टिफिकेट दिलेलं आहे. आणि अशा प्रकारचा धनुर्धारी अर्जुन अतिशय आनंद त्याला वाटू लागलेला आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासारखा सारथी त्यांना प्राप्त झालेला आहे. आणि मग मात्र काय बघायचं, आनंदाने उडी मारली महाराज रथामध्ये, वीरश्री चढलेली आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणू लागलेले चला युद्ध करायचंय. आणि मग मात्र महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी रथ हाकायला सुरुवात केली. जसा ही रथ हाकायला सुरुवात केली अर्जुनांनी सांगितलं दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ नेऊन उभा करा देवा. दोन्ही सैन्याच्या मध्ये का, माझ्या विरुद्ध लढायला मला कोण कोण आलंय ते बघायचं, त्यांच्यामध्ये किती बळ आहे हे मला पाहायचं आहे. कारण अर्जुनाची ख्याती एवढी होती त्या काळामध्ये, अर्जुनाला पाहिल्याबरोबर सुद्धा काही लोक त्यांच्या बाजूने व्हायचे. आणि मग अशा प्रकारचा अर्जुन त्या ठिकाणी विचार करू लागलेला आहे. मी जातो आणि गेल्यानंतर मग मात्र कोण आहेत ते पाहतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी शेन येऊ भयोमध्ये रथ दोघांच्या मध्ये नेऊन, दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केलेला आहे. आणि जसाही रथ उभा केला अर्जुनानं दृष्टिक्षेप टाकलेला आहे, कोण कोण आहे माझ्या विरोधात. आणि मग मात्र जसही दृष्टिक्षेप टाकला त्यांना आपल्या जवळचे नातेवाईक सगळं दिसू लागलेले आहे. मामे, सासरे, भाऊ आहेत, सर्व नातेवाईक लढण्यासाठी युद्धासाठी उभे. आणि मग मात्र अर्जुनाला काहीतरी मनामध्ये अंतःकरणामध्ये बदल झालेला आहे. दयावृत्ती अंतःकरणामध्ये बदल करत असतो. आणि अशा वेळी एवढा वीर पुरुष असला तरीही घरच्यांनाच कसं मारावं, कुणासाठी राज्य भोगावं, अशा प्रकारचा विचार त्याच्या अंतःकरणामध्ये आलेला आहे. आणि मग मात्र भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणू लागले पाहिलेस का, पाहिलेस का म्हटल्याबरोबर अर्जुनाने सांगितलं पाहिले की. हो पाहिले. काय कृष्णा हे तुझं खरं आहे का, अर्जुन म्हणू लागला. आणि अशा युद्धामध्ये मला आणून ठेवलंस. अरे माझे सैन्य, माझेच नातेवाईक, त्यांना मारायचं, कुणासाठी भोग भोगायचे. रक्तानं माखलेली भोग मला भोगावे वाटत नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुन पुन्हा पुन्हा सांगू लागलेला आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा हसले. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं अर्जुना कौरवाबरोबरच युद्ध करायचं हे तुला आधी माहित नव्हतं का. इथं आल्यानंतर अशा प्रकारचे तुझ्या अंतःकरणातील वीरश्री निघून जाण्याचं कारण काय. तुझ्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झालेला आहे, नातेवाईकाचा मोह, संपत्तीचा नाही पण नातेवाईकाचा मोह झाला. आणि मग मात्र अर्जुन म्हणू लागला मोह होणार नाही तर काय होईल. अहो माझेच आहेत ना सगळे, त्यांनी माझ्यासाठी खस्ता खाल्लेले आहेत. मला अतिशय सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवण्यासाठी द्रोणाचार्यांचे उपकार माझ्यावर आहेत, भीष्माचार्यांचे उपकार माझ्यावर आहेत. आम्हाला बाप गेलेला कळत नाही पण त्यांनी आम्हाला वाढवलेलं आहे. पण अशा प्रकारचं वाढवलेलं असताना आम्ही त्यांच्याबरोबर युद्ध करायचं. देवा संत वृंद नमस्कारीजे, का घडे तरी पूजिजे, हे वाचुनी केवी निंदीजे स्वयं वाचे. स्वतःच्या वाचेनं ज्यांची निंदा करू नये, ऐशे आणि कैशे मारू आणि कौनावरी शस्त्र धरू. अर्जुन म्हणू लागला एवढे माझ्यावर उपकार करणारे जे आहेत आणि अशा उपकार करणाऱ्यावर मी शस्त्र धरायचं, तुला पटतंय का हे. कृष्णाला म्हणू लागला अर्जुन. अर्जुन म्हणे मला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात मला सगळं पटतं रे तुझं, पण तुला अगोदर माहित नव्हतं का कौरवासोबत आपल्याला युद्ध करायचं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुन पुन्हा बोलू लागलेला आहे देवा
कुळाचा वंश वाढावा, वंश वाढावा, वंश वाढावा असं जे लोक म्हणतात ते आपलंच कुळ निर्धारण करून घेण्याकरता. पुत्रा ते इच्छी कुळ तया ते काही हेची फळ, जे निर्धारी जे सकळ पुत्र आपले त्याच्यासाठी. कशासाठी हे एवढा भोग भोगायचा, युद्ध करायचं, पुत्र व्हावा, पुत्र व्हावा जी इच्छा मनुष्य रूपामध्ये करतात. प्रत्येक जीवाला आपला वंश वाढावा, वृद्धी व्हावी असं जे वाटतंय ते याच्याच करता का आपलं सगळं गोत्रच नष्ट करून त्यांना टाकावं. कुलघातकी म्हणतात, अधर्म वाढेल, कुलघातकी होईल, कुळाची कृतज्ञता माझ्या अंगी येईल. आणि कुळाची एकदा का कृतज्ञता माझ्या अंगी आली ना, तुझची अंतराय होईल, मग आमुचे हिये फिटेल. आहे का नाही? मग मात्र तुझा अंतराय होईल. देवा मला माहित आहे तू पाप्याच्या घरी राहत. होय, देव पाप्याच्या घरी राहते का? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुन प्रश्न करू लागला, अशा प्रकारचं नातेवाईकासोबत मला युद्ध करायला लावशील आणि युद्ध केल्यानंतर मी महापातकी होईल. कारण अर्जुन पापाला फार घाबरत असे. बाबांनी सांगायचं मया नघ हे अर्जुनाचं नाव आहे. आणि मया नघ म्हणजे काय? अनघ म्हणजे पाप. आणि ज्या पापाला जो घाबरतो त्याचं नाव अर्जुन आहे. पाप जीवनामध्ये कधीच अर्जुनानं केलं नाही. युद्धाला भीत नाही, देवाला घाबर